हॅलो फ्रेंड्स, कशात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. उन्हाळ्यामध्ये कितीही चांगले जेवण बनवा, जेवण जात नाही. नको वाटतात रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस भाजीचा कंटाळा आल्यावर काहीतरी तोंडी लावण्यासाठी पाहिजे असतं. मग त्यावेळेला तुम्ही मस्त अगदी चटपटीत अशी ही मिरची बनवू शकताय. अगदी कमी तेलातली खूप चविष्ट बनते. तोंडाची चव वाढवणारी ही मिरची आहे. पहा, त्यावेळेला अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत. 10-12 मिरची अशी 2 तुकडा आतनं चिरून घेतलेली आहे. आता या मिरचीसाठी आपण एक वाटण तयार करणार. त्या वाटण्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे. मीठ घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, एक 7-8 पाकळी लसूण घेतलेलं आहे, थोडंसं जिरं आहे, कोथिंबीर आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. छान असं खरपूस शेंगदाणे भाजलेलं आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया. तुमच्याकडे पाटा खलबत्ता असेल त्यावर तुम्ही वाटू शकता. माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी आता मिक्सरला छान असं हे सर्व वाटून घेणार आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. पहा, मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. आता आपण यामध्ये शेंगदाणे ॲड करूया. त्यानंतर लसूण, त्यानंतर कोथिंबीर थोडीशी आणि जिरं आणि मीठ. आता छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया. पहा, आपण छान असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे. बघा, पाहू शकताय तुम्ही. असं जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. लसूण आणि कोथिंबीरचा मस्त त्याच्यात ओलावा आलेला आहे. शेंगदाणे आपलं छान असं बारीक झालेलं आहे. पहा, गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई छान गरम झाली आहे. आता आपण जे मिरच्या चिरून घेतल्या होत्या ते मिरच्या ॲड करूया आणि छान 1 मिनिटभर आपण मिरच्या भाजून घेऊया. पहा, आपण मिरच्या छान 1 मिनिटभर अशा भाजून घेतल्या आहेत. पहा, मिरच्याला डाग पण पडले आहेत मस्त. आता यामध्ये थोडीशी आपण मोहरी ॲड करूया. ते पण एक परतून घेऊया अगदी तडतडेपर्यंत एवढंच. आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करूया. आपण यामध्ये पाणी ॲड केलं आहे. अर्धा ग्लास थोडंसं कमी आहे. आता हे आपण मिरच्या पाणी आटोसोपर्यंत छान असं शिजवून घेऊया झाकून. पहा, सर्व पाणी आटलेलं आहे आणि मिरची छान शिजलेली आहे. आपण आता यामध्ये आपण थोडंसं अगदी थोडंसं तेल ॲड करूया आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि याला छान असं परतून घेऊया. छान परतून घेतलं. आता जे आपण वाटण तयार करून घेतलं ते वाटण ॲड करूया यामध्ये. आपण लसूण, जिरं, कोथिंबीर आणि शेंगदाणे हे वाटण तयार केलेलं ते वाटण टाकलेलं आहे. आता छान हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपल्या मिरचीला लागलं पाहिजे. छान मिरची अशी चटपटीत तयार होते. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. पहा, मिरचीला छान आपलं असं मसाल्याला लावून मस्त अगदी छान असं मिक्स झालेलं आहे. पाहू शकतो मस्त. पहा, किती सुंदर दिसत आहे आणि खूप टेस्टी ही मिरची तयार होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जेवणासोबत मस्त लागते. तुम्ही कशी भाजी बनवा, जेवण जात नसेल ते या मिरचीबरोबर तुम्ही एका भाकरीऐवजी किंवा चपाती 2 नक्की खाणारच आणि सगळे घरातले आवडीनं खातील. तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही स्वयंपाकवाली मिरची घेऊ शकता. मस्त लागते, अगदी तोंडाची चव वाढवते. पहा, मस्त आपली मिरची तयार झालेली आहे. पाहू शकता. चला तर काढून घेऊया. पहा, तयार आहे आपली मिरची. पाहू शकता, मस्त अगदी चटपटीत दिसत आहे आणि खायला खूप चटपटीतच झालेली आहे. पहा, मस्त अगदी छान असा मसाला पण मिरचीला व्यवस्थित लागलेला आहे आणि मस्त अगदी छान शिजलेली आहे. त्याच्यामुळे मस्त लागते. तुम्ही असं पण खाऊ शकता भाताबरोबर. मस्त लागते, चपातीबरोबर, भाकरीवर, कशाबरोबर मस्त अगदी झणझणीत गावरान आपला बेत तयार झालेला आहे. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.